हालेलुया. खरोखर प्रियांनो, तो परमेश्वर आज आपल्यामध्ये हजर आहे, आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि त्या परमेश्वराने खरोखर आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. प्रियांनो, बायबल सांगतं जर कोणी ख्रिस्त येशूमध्ये आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे. जुनं सर्व होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झाले. याच प्रियांनो, आपण प्रभूच्या वचनामध्ये जाणार आहे आणि त्या अगोदर यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये प्रमोद यावेळेस आपल्यासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुती करतो पित्या, तुझी आराधना करतो परमेश्वर. आजचा दिवस तू आम्हाला दाखवलास आणि प्रभू या जिवंताच्या भोग्यावर तू आतापर्यंत आम्हाला सांभाळलास. आम्ही तुझी धन्यवाद करतो परमेश्वर. पिता येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते परमेश्वरा. आज येणारं वचन तू आशीर्वादित कर पित्या आणि पित्या आजचं वचन प्रत्येकाला पित्या स्पर्श करू दे परमेश्वरा. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाचे बंधन तू मुक्त कर परमेश्वरा. प्रत्येकाला सैतानाच्या सत्तेमधून तू काढून टाक परमेश्वरा. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करते आजच्या वचनाद्वारे प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित केलंस, प्रत्येकाचं तारण केलंस आणि प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरा तुझ्याकडे तू आकर्षित करून घेतलेस. आम्ही तुला धन्यवाद देते पिता. आजचं वचन जे येणारे परमेश्वरा आमच्या पास्टरांना आम्ही तुझं रक्त लावते, त्यांच्या मुखाला परमेश्वरा, त्यांच्या जीव शरीर आत्म्याला आम्ही तुझं रक्त लावते पित्या. पित्या आमच्या पास्टरांना आम्ही तुझ्या हातात देते परमेश्वरा. प्रभूजी जे पण पित्या आज ते वचन सांगणारे ते नव्हे तर त्यांच्याद्वारे तू बोललास परमेश्वरा. आणि प्रभूजी आज परमेश्वरा जे पण वचन सांगणारे त्या वचनाद्वारे प्रत्येकाचं तारण केलंस पित्या, प्रत्येकाला तू बंधन मुक्त केलंस परमेश्वरा आणि प्रत्येकाला आशीर्वादित केलंस. आम्ही तुला धन्यवाद देते. आमच्या पास्टरांचं समर्पण आम्ही तुझ्या हातात करते परमेश्वरा. त्यांच्याद्वारे तू अद्भुतरित्या बोललास म्हणून धन्यवाद पित्या. प्रभूजी तुझं वचन सांगतं पित्या की जसं परमेश्वरा पाऊस पडून पृथ्वी हिरवगार बनते पित्या, तसंच तुझं वचन पित्या आम्हाला हिरवगार बनवतो पित्या. आजचं वचन प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पेरलेलं होते पित्या आणि पित्या हजारपट त्याचं तू पीक येऊ दे परमेश्वरा. आजच्या वचनाद्वारे प्रत्येकाचं तारण केलंस परमेश्वरा, प्रत्येकाला आशीर्वादित केलंस आणि पित्या तुझ्यामध्ये पित्या अधिक बलवान केलंस. आम्ही तुला धन्यवाद. प्रत्येकाला ऐकणारे कान, समजणारे अंतःकरण दिलेस. प्रत्येक डिस्टर्बन्स गोंधळ आम्ही येशूच्या नावात मानते पित्या. आजचं वचन तू आशीर्वाद केलंस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावामध्ये मागतो पित्या. आमेन. आमेन. हालेलुया. प्रियानो, यावेळेस आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया आणि खरोखर प्रियानो आजचा जो दिवस आहे हा खूप महत्वाचा दिवस आहे, खूप अद्भुत दिवस आहे. हालेलुया. प्रियानो, आजचा जो दिवस आहे याला सावळ्याचा रविवार बोलतात आणि प्रियानो आजच्या दिवशी जो प्रभू येशू ख्रिस्त याने तुम्हाला माहिती आहे की 2000 वर्षापूर्वी जी सर्वात महत्वाची गोष्ट प्रियानो ही आपलं तारण, आपल्याला सर्व शापातून मुक्ती, आपल्याला सर्व पापातून मुक्ती आपल्याला मिळण्यासाठी प्रियानो त्याने यरुशलेम शहरामध्ये प्रवेश केला. हालेलुया. तर प्रियानो खरोखर आपण यावेळेस प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. खरोखर प्रियानो आजचा जो दिवस आहे इतका महान आहे, इतका महत्वाचा आहे. हालेलुया. आणि आजच्या दिवशी ज्या घटना घडल्या अनेकदा असं होतं ना की आपण हा दिवस साजरा करतो, हा दिवस येतो आणि हा दिवस जातो. पण प्रियानो तुम्हाला माहिती आहे की खरोखर ना असा जो दिवस हा खूप महत्वाचा आहे. आज आपण खूप महत्वाचं वचन बायबल मधून बघणार आहे की खरोखर या दिवसामुळं काय झालेलं आहे. हालेलुया. आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. बायबल हालेलुया. प्रियानो आज सर्वात प्रथम ना आपण आजचा जो दिवस आहे या दिवशी कोणत्या कोणत्या घटना घडल्या आपण बायबल मधून बघूया.
आपण लूक याचा 19 अध्याय आणि 28 पासून काही गोष्ट वाचूया. लूक याचा 19 अध्याय 28 पासून ते आपण काय प्रश्न वाचूया. वाचायला सुरुवात करा. या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून ठेवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे ते जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असा एक शिंगरू बांधलेला तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. जेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते यरुशलेमेकडे आणले आणि आपली वस्त्रे व त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. आणि जसं जसं तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेली. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महकृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. तेव्हा लोक समुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप. ओके, हालेलुया. प्रियाने इथं आपण बघितलं की देवाचं वचन सांगतं की यरुशलेम मध्ये पुढे चालत असताना बायबल सांगतं की तो जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेतानी या गावाजवळ येऊन तो पोहोचल्यावर. हालेलुया. खरोखर देवाचं वचन इतकं अद्भुत आहे म्हणजे की त्याला काही सीमा आहे. तुम्हाला माहिती आहे, जैतुनाचा डोंगर हा खूप महत्वाचा आहे ना. इथं आपण पाहतो या जैतुनाच्या डोंगराजवळ येशू आला आणि तुम्हाला माहिती येशूचं दुसरं येणं देखील जैतुनाच्या डोंगरावर होतं. हालेलुया. येशू जैतुनाच्या डोंगरावर दुसऱ्या वेळेस येणार आहे. हालेलुया. आता पुढे प्रियानो बायबल बघ, इथं आपण बघतो की येशूने त्याच्या 2 शिष्यांना पाठवलं की समोरच्या गावात जा आणि त्याच्यावर कधी कोणी बसलं नाही, एक शिंगरू तुम्ही बांधलेला आढळलं की तुम्ही सोडून आणा. आणि खरोखर आपण पाहतो जसं येशूने सांगितलं तिथं आपण पाहतो ते शिंगरू होतं. आणि ज्या वेळेस हे 2 शिष्य प्रियानो तिथे गेले ना, ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? आणि त्यावेळेस येशूने जसं या लोकांना सांगितलं होतं, प्रभूला याची गरज आहे. हालेलुया. आणि खरोखर प्रियानो ते शिंगरू त्यांनी येशूकडे नेलं. हालेलुया. बरोबर. म्हणजे इथं आपण बघतो की हे जे शिंगरू होतं प्रियानो पाहिजे तर एक घोडा सांगू शकत होता, एक हत्ती सांगू शकत होता किंवा एक ऊंट देखील सांगू शकत होता की एक ऊंट आण. आणि येशूला कोणतीही गोष्ट आणायला प्रॉब्लेम नाही. हालेलुया. बायबल सांगतं हग्गईच्या पुस्तकामध्ये जे प्रत्येक प्राणी ज्या डोंगरावर आहे प्रियानो, हालेलुया, ते प्रत्येक प्राणी प्रभू येशूचे आहे. ते प्रत्येक प्राणी त्या परमेश्वराचे आहे. किंवा येशू एक सिंहावर बसून सुद्धा येऊ शकला असताना बायबल सांगतो तो यहूदाचा सिंह. हालेलुया. जो परमेश्वर सिंहाची तोंड बंद करू शकतो दानियेलला वाचवण्यासाठी, तो सिंहावर सुद्धा बसून आला येऊ शकला असताना तसे दुसरे देव येतात. पण खरोखर आपला जो परमेश्वर आहे, हालेलुया, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो हा शिंगरावर बसून आला, एका गाढवावर बसून आला. हालेलुया. आणि त्याच्या मागे कारण काय ना? त्याचं कारण हे या आपल्याला माहिती आहे की देवाचं वचन सांगतं की आपला प्रभू येशू ख्रिस्त नम्र आहे, तो लीन आहे. हालेलुया. म्हणून तो गाढवावर, गाढवीच्या शिंगरावर बसून येते. बायबल सांगतं ना, म्हणजे आपण
ओके, आपण ते वचन वाचूया. आपण जर यावेळेस जखर्याचं पुस्तक त्याचा 9वा अध्याय आणि 9 वचन वाचूया. जखर्याचं पुस्तक याचा 9 अध्याय. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. हालेलुया. हालेलुया. इथं बायबल सांगते, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. इथं येशू ख्रिस्ताविषयीची जी 2 आपण पाहतो ना, ती विशेषण आहेत. तो कोण आहे? न्यायी आहे. आणि दुसरी गोष्ट, तो यशस्वी आहे. हालेलुया. हालेलुया. तो न्यायी परमेश्वर आहे. म्हणून आपण पाहतो ना, त्याने क्रूस खांबावर बलिदान दिलं. प्रियांनो, त्या बलिदानाचं कारण हे होतं कारण तो न्यायी आहे. आपण त्याचे लेकर आहेत. तो आपल्याला डायरेक्ट स्वर्गामध्ये घेऊन नाही जाऊ शकत. त्याला ती किंमत भरायची. हालेलुया. आपला देव लीगल आहे, न्यायी आहे. तो कधीही अनितीने चालत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आपण पाहतो ना, त्याने त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. हालेलुया. प्रियांनो, खरोखर म्हणजे आपण हे वचन झाडाच्या देवारी अनेकदा आपण हे वचन वाचतो, 9वं वचन. पण ह्या पुढचे वचन मात्र आपण वाचत नाही. आज माझी इच्छा आहे की आपण इथून जे 10 ते 12 वचन देखील वाचूया. वाचा. जकर्या 9, 10 पासून ते 12. एफ्राईमेतले रथ, यरूशलेमेतले घोडे मी नष्ट करीन. युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंबापर्यंत चालेल. तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे मी तुझ्या बंदीवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन. आशा धरून राहिलेले बंदीवाना हो, दुर्गाकडे परत या. आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन. हालेलुया. प्रियांनो, आजचा जो दिवस मी म्हणून बोललो ना, हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. कारण परमेश्वर ना तुमच्या लज्जेबद्दल, तुमच्या त्या सर्व समस्येबद्दल तो तुम्हाला दुप्पट आशीर्वाद देईल. हालेलुया. प्रियांनो, आज येशूने आपण पाहतो ना, या यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला. आणि बायबल सांगतो तो कसा आहे? न्यायी आहे. हालेलुया. आणि यशस्वी आहे. आता पहिली गोष्ट न्यायी. तो न्यायी आहे म्हणून प्रियांनो त्यांनी काय केलं ना, आपण जर 11 वचन वाचलं, इथे बायबल सांगतं, तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या सिंचनामुळे मी तुझ्या बंदीवानांना निर्जल गर्तेतून मुक्त करीन. हालेलुया. प्रियांनो, इथं बघा बायबल सांगते, आता जकर्याने जवळजवळ येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्या अगोदर 300 ते 400 वर्ष पूर्वी हे वचन लिहिलं. हालेलुया. आणि आपण पाहतो या वचनामध्ये तो काय म्हटला की तुझ्याविषयी म्हणशील तर तुझ्याबरोबर केलेल्या कराराच्या रक्तसिंचनामुळे. हालेलुया. प्रियांनो, आपण पाहतो ना की जो करार येशूने त्या क्रूस खांबावर केला आणि जे रक्तसिंचन झालं, ते जे रक्त आपल्यासाठी सांडण्यात आलं, बायबल सांगतं त्या रक्तामुळे काय झालं? मी तुझ्या बंदीवानांना निर्जल गर्तेतून म्हणजे नरकातून. तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेस तो धनवान माणूस मेला, तो त्या नरकामध्ये गेला आणि बायबल सांगतं तिथं अग्नी होतं. आणि ज्यावेळेस तो अग्नीमध्ये गेला, तो काय बोलला? हे बापा अब्राहमा, लाजराला पाठव की त्याने एक पाण्याचा थेंब माझ्या जिभेवर टाकावा. हालेलुया. प्रियांनो, नरक हे काय? निर्जल आपण पाहतो ना, खड्डा आहे, गर्दा. पण त्या प्रभू येशूने त्याच्या मूलवान रक्ताच्या द्वारे, त्या रक्त सिंचनामुळे, त्या कराराच्या रक्तामुळे
तुम्ही आणि मी मुक्त झालेलो आहोत. हालेलुया. प्रियानो, म्हणून आपण कितीही तरी स्तुती, हे जे जीवन आहे प्रियानो, या जीवनाचा एक एक क्षण जरी तुम्ही त्या देवाला धन्यवाद दिला, त्या प्रभू येशूची स्तुती केली, ती कमी आहे. कारण विचार करा, त्या नरकामध्ये आपण युगानुयुग जळणार होतो. त्या नरकामधून आपल्याला कधी मुक्ती मिळणार नाही, पण येशूच्या रक्तामुळे. हालेलुया. प्रियानो, खरोखर किती आपण आशीर्वादित लोक आहोत, की आपल्याला त्या निर्जल गर्दीमधून आपल्याला मुक्ती मिळाली. हालेलुया. 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 आणि मग म्हणून आपण पाहतो आपला जो प्रभू येशू ख्रिस्त हा काय आहे, नीतिमान. इथे जे विशेषण लिहिले येशू ख्रिस्ताविषयी ना, तो काय, तो इथे बायबल सांगते न्यायी आहे. हालेलुया. आणि तो न्यायी म्हणून कशा ना, येशूने, देवाने आपल्याला डायरेक्ट स्वर्गामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. येशूला, देवाला ती किंमत भरावी लागली. हालेलुया. पुढे बायबल सांगते, आशा धरून राहिलेले बंदीवान हो, दुर्गाकडे परत या. आज मी हे जाहीर करतो की मी तुला दुप्पट प्रतिफळ देईल. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, येशू ख्रिस्ताने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला की तुम्हाला आणि मला दुप्पट प्रतिफळ मिळावं. हालेलुया. मला माहितीये, जे एदेन बागेमध्ये पाप केल्यामुळं माणसाच्या जीवनामधून जे सर्व आशीर्वाद निघून गेले, सर्व शाप आले, दुःख आलं, आजार आले, समस्या आल्या, पण येशूच्या मोलवान रक्तामुळे, येशूच्या मोलवान त्या बलिदानामुळे प्रियानो, बायबल सांगतं जे गेलं त्याच्या दुप्पट तुम्हाला आणि मला तो परमेश्वर देणार आहे. हालेलुया. 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 आणि म्हणून प्रियानो, ना ही खूप महत्त्वाची गोष्ट. आजचा जो दिवस आहे ना, या दिवसाला धरून, या दिवसाच्या विषयी इथं आपण पाहतो प्रियानो, की हे लिहिलेलं आहे की तुझा राजा कोण आहे, न्यायी आहे. हालेलुया. आपला देव लीगल आहे, तो कधीच इलीगल गोष्टी करत नाही. हालेलुया. लॉफुल. आमेन. नीतिमान. आमेन. आणि म्हणून आपण पाहतो येशूने प्रियानो आपल्याला त्या निर्जल ना गर्तेमधून त्याच्या रक्ताच्या द्वारे मुक्त केलं. आपल्याला त्याने स्वर्गामध्ये जाणार. पण इतकंच नाही, खरोखर किती बायबल सांगतं, येशूने आपल्यासाठी तो स्वर्गामध्ये घर बांधण्यासाठी केलेला आहे. आणि खरोखर एक मोठं आणि सुंदर घर आपल्यासाठी तयार आहे, आणि लवकरच आपण तिथे जाणार आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, येशू विषयी काय म्हटलं, तो गाढवावर का बसून आला, तर बायबल सांगतं तो लीन आहे, तो नम्र आहे. हालेलुया. मग अशी तुम्हाला सांगितलं, तो सिंहावर बसून नाही आला, तो घोड्यावर बसून नाही आला, तो तुम्हाला माहिती प्रियानो की उंटावर किंवा हत्तीवर बसून नाही आला, तो सर्व या गोष्टींवर बसून येऊ शकत होता. तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त हा उडत येऊ शकत होता ना, एक सुपरमॅन सारखा. तो जर पाण्यावर चालू शकतो, तर तो सुपरमॅन सारखा हवेमध्ये पण उडू शकतो. म्हणजे त्याला कोणती गोष्ट अशक्य नाही. पण तो अशी कोणतीही त्याने त्याच्या शक्तीचं प्रदर्शन केलं नाही. हालेलुया. तुम्हाला सांगू, आपला देव शो ऑफ नाहीये. अनेक लोकांना शो ऑफ करायला खूप आवडतं, पण आपला येशू हा नम्र आहे. असं नाही की त्याच्याकडे सामर्थ्य नाही, शक्ती नाहीये. हालेलुया. प्रियानो, तो खूप काय त्याचं सामर्थ्य दाखवू शकतो. हालेलुया. पण तो लीन आहे, तो नम्र आहे. हालेलुया. आणि मग म्हणून तो कसा आला, बायबल सांगतो तो गाढवावर बसून आला. बायबल सांगतो तो शिंगरावर बसून आला. आमेन. आता पुढचं वचन किती अद्भुत आहे, मी वाचलं ना. इफ्राईमातील रथ, यरूशलेमेतले घोडे मी नष्ट करीन. तो गाढवावर बसून येतो आणि तो रथांना नष्ट करतो. तो गाढवावर बसून येतो आणि तो युद्ध धनुष्य नष्ट करतो. हालेलुया. किती अद्भुत आपला परमेश्वर आहे की तो गाढवावर बसून आला आणि त्याने कुणाला हरवलं ना, यरूशलेमेतले घोडे आणि प्रियांनो जे रथ, हालेलुया, त्याने नष्ट केले. म्हणजे तो युद्ध नष्ट करायला आला. तुम्हाला माहिती, या जगातील अनेक लोकांची इच्छा आहे की सर्व युद्ध बंद व्हावं, सर्व युद्ध नष्ट व्हावं, या जगामध्ये शांती यावी.
पण ही शांती दुसरं कोणच आणू शकत नाही. शांती केवळ येशू ख्रिस्त आणते. हालेलुया. आणि तर बायबल सांगतो तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल, त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात महानदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल. हालेलुया, 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 हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त हा त्याच्याकडे एकही हत्यार नसणार आहे, पण प्रियांनो तो बायबल सांगतं की त्याचं अधिपत्य प्रत्येक समुद्रावर आणि या जगातील प्रत्येक प्रियांनो राष्ट्रावर, प्रत्येक लोकांवर राहील आणि तो त्यांच्यावर युगानुयुग राज्य करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरोखर विचार करा प्रियांनो, म्हणजे किती अद्भुत ही गोष्ट आहे की तो येशू ख्रिस्त हा गाढवावर बसून आला आणि गाढवावर बसून घेऊन त्याने रथ नष्ट केले, त्याने घोडे नष्ट केले आणि खरोखर प्रियांनो त्याने आपल्याला खरोखर ना दाखवलं की कसं नम्रपणे हालेलुया आपण जीवन जगून एक मोठा विजय मिळवू शकतो. कारण इथं आपण पाहतो ना पुढं असं म्हटलं की तो कसा आहे, तो न्यायी व यशस्वी आहे. येशू ख्रिस्त कसा आहे, न्यायी व यशस्वी. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की देवाचं वचन असं सांगतं हालेलुया, आधी नम्रता आणि मग मान्यता. येशू ख्रिस्त पहिल्यांदा काय झाला, नम्र झाला. म्हणून बायबल सांगतं देव पित्याने त्याला सर्वात उंच जागा दिली. तो देवाच्या उंचीकडे बसलेला आहे. हालेलुया. का? कारण येशू नम्र झाला, लीन झाला. प्रियांनो, जर येशू लीन आणि नम्र झाला नसता तर कदाचित ती जागा त्याला मिळाली नसती. हालेलुया. पण येशू ख्रिस्त हा लीन आणि नम्र झाला. हालेलुया, हालेलुया. तर खरोखर प्रियांनो आपण पाहतो ना येशू ख्रिस्त ना हा आपला राजा कसा आहे, बायबल सांगतं तो न्यायी व यशस्वी, लीन आहे. आणि आपण पाहतो तो शिंगरावर बसून आज त्याने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला. हालेलुया, हालेलुया. खरोखर ना हे वचन आपण ऐकल्याने अनेकदा ह्याच्यावर प्रचार केला. पण आजच्या दिवसामध्ये अजून एक महत्वाची घटना घडली. तुम्हाला माहिती आहे का, येशू यरूशलेम शहरामध्ये आला आणि आजच्याच दिवशी अजून एक खूप महत्वाची घटना घडली. हालेलुया. आजच्या दिवसामध्ये येशूने यरूशलेम शहरामध्ये येऊन काय केलं, हालेलुया, काय केलं. आजचा जो दिवस हा खूप महत्वाचा आहे. आजच्या दिवशी येशूने त्या यरूशलेम शहरामध्ये येऊन काय केलं आपण बघूया. हालेलुया. आपण जर लूक याचा 19 अध्याय, लूक याचा 19 अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण इथे काय वचन वाचूया. आपण 41 पासून नाही, आपण प्रियांनो लूक याचा 19 अध्याय आणि आपण 45 पासून 48 पर्यंत वचन. नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करीत होते त्यास तो बाहेर घालवू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूची गुहा केली आहे. तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे, पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत. तरी काय करावे हे त्यास सुचेना, कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, इथं देवाचं वचन सांगतं की बायबल सांगतं की इथं येशू ख्रिस्त हा यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला, तो मंदिरात गेला आणि बायबल सांगतं मंदिरामध्ये गेल्यानंतर आजच्या दिवशी सावळाच्या रविवारी येशूने काय केलं. बायबल सांगतं त्या मंदिरामध्ये जे लोक विक्री करत व विकत घेत होते त्यांना तो बाहेर घालवू लागला. काय केला आज येशूने, जे लोक मंदिरामध्ये होते
जे विक्री करत होते व विकत घेत होते त्यांना तो बाहेर घालू लागला आणि त्यांना तो म्हणाला, माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल. हालेलुया. असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. आता एक खूप महत्वाची गोष्ट आहे, हे वचन खूप अद्भुत आहे. ही बायबल सांगतं येशूने काय केलं. येशूने प्रियानो इथं बायबल सांगतं जे सर्व आपण पाहतो ना की जे बिझनेसमॅन होते, त्या बिझनेसमॅन लोकांना प्रियानो त्याने त्या मंदिरातून बाहेर घालून दिलं. प्रियानो इथे येशू ख्रिस्त काय म्हणाला, माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. आता तुम्हाला माहिती आहे प्रियानो, हे जे आहे वचन हे आपल्याला सुद्धा लागू आहे. आणि येशू ख्रिस्त अशा मंडळीसाठी येणार आहे जी प्रार्थनेची मंडळी आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे आपले जे जीवन आहे हे प्रार्थनेचे जीवन पाहिजे. आणि आपले जीवन जर प्रार्थनेचे जीवन नाहीये, जर आपले जीवन प्रार्थनेचे जीवन नाहीये, ती आपोआप लुटारूंची गुहा बनणार आहे. जर तुम्ही रोज प्रार्थना करत नाहीये तर प्रियांनो तुम्ही सैतानाच्या गुलामगिरीमध्ये, बंधनामध्ये 100% येणार. मी तुम्हाला वचन दाखवतो, जर तुम्ही रोज प्रार्थना करत नाहीये ना, तुम्ही सैतानाचे गुलाम बनणार म्हणजे बनणार. कारण बायबल इथं सांगत आहे ना, जर माझे घर प्रार्थनेचे घर होईल असं शास्त्रलेख आहे, पण जे लोक प्रार्थना करत नाही त्यांचे जीवन काय होणार आहे, लुटारूंची गुहा. आता तुम्ही बोलाल कुठं वचन आहे, मी दाखवतो तुम्हाला वचन कुठे आहे. हालेलुया. याच आपण ते वचन वाचूया. आपण यशायाचं पुस्तक, यशायाच्या पुस्तकामध्ये येऊया. आणि प्रियांनो एक हे खूप अद्भुत वचन आहे. हालेलुया. आणि म्हणून आपण नेहमी प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे. हालेलुया. शोधत आहे. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. यशाया याचा 52 अध्याय, यशाया याचा 52 अध्याय, आणि आपण पहिलं आणि दुसरं वचन वाचूया. पहिलं आणि दुसरं वचन. हे सियोने जागी हो, आपल्या बलाने युक्त हो. हे यरूशलेमे पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार नाही. अंगाची धूळ झाड, हे यरूशलेमे उठून बस. सियोनेच्या बंदीवान कन्ये आपल्या गळ्याची बंधने तोडून टाक. ओके. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही प्रार्थना करत नाही तर तुम्ही 100% सैतानाचे गुलाम बनणार. जे लोक, जे विश्वासणारे रोज नित्य नियमाने प्रार्थना करत नाही. तुम्हाला माहिती बायबलमध्ये उगाचच असं नाही म्हटलं की निरंतर प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा. त्यामागे काहीतरी एक मोठं रिझन आहे. हालेलुया. प्रत्येक विश्वासणाऱ्याने प्रियांनो रोज प्रार्थना करणं हे खूप गरजेचं आहे. का? आता बघा इथं बायबल सांगतं, हे सियोने जागी हो, आपल्या बलाने युक्त हो. हे यरूशलेम पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार. आता बायबलमध्ये ज्यावेळेस पण जागा होण्याविषयी सांगण्यात येतं, तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना काय बोलला, प्रार्थना करीत ज्यावेळेस पण जागा होण्याची गोष्ट येते, वेळ येते,
प्रियानो, बायबल हे प्रार्थनेविषयी म्हणते. बायबल कशाविषयी म्हणते? प्रार्थनेविषयी म्हणते. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं की तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. हालेलुया. ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जागा असतो, आपण प्रार्थना करतो, काय होतं? आपल्या बलाने युक्त हो. हालेलुया. देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनावर होतं. परमेश्वराचा अभिषेक आपल्या जीवनावर होतो. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला आणि पहिली गोष्ट येशूने काय केली? बायबल सांगतो तो प्रार्थना करायला लागला आणि काय झालं? प्रार्थना करायला लागल्यावर आकाश उघडले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतराप्रमाणे उतरला. हालेलुया. तर प्रियानो, परमेश्वराचे जे सिद्धांत हे कधी बदलत नाही. तुम्हाला जर पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे, तुम्हाला जर सामर्थ्य पाहिजे आणि तुम्ही जर प्रार्थना करत नाही आणि तुम्ही बोलता देवा मला खूप प्रभू तुझा अभिषेक पाहिजे, तुझं सामर्थ्य पाहिजे, माझा तू महान रीतीने उपयोग कर, विसरून जा. तुम्ही जर प्रार्थना करत नाही, तुम्हाला अभिषेक, देवाचं सामर्थ्य, देवाचा आत्मा नाही भेटणार आहे. तुम्हाला कोण भेटणार माहितीये का? इथं बायबल सांगतं बेसुंती अशुद्ध हा कोण आहे? बेसुंती अशुद्ध हा कोण आहे? सैतान. सैतानाचा प्रवेश तुमच्या जीवनामध्ये. जर तुम्ही रोज प्रार्थना करत नाही तर तुमचं जीवन लुटारूंची गुहा बनून जाईल. तुम्हाला या जगातल्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतील. तुम्ही या जगाच्या मागे पळाल, तुम्ही पैशाच्या मागे पळाल, तुम्ही माणसाच्या मागे पळाल, तुम्ही जगातल्या गोष्टींच्या मागे पळाल. आणि प्रियांनो, तुमचं जीवन काय बनून जाईल? ज्यावेळेस तुम्ही या जगामागे पळाल, माणसाच्या मागे पळाल, पैशाच्या मागे पळाल, त्यावेळेस सैतान तुमच्या मागे लागेल. सैतान तुमच्यामध्ये शिरेल. जसं आपण पाहतो येशू ख्रिस्ताने काय केलं? त्या मंदिराला काय केलं त्याने? प्रियांनो, त्याने त्या सर्व लुटारूंना बाहेर काढलं. आणि तिथे किती अद्भुत ते वचन आहे की माझं घर हे प्रार्थनेचं मंदिर होईल. अनेकदा या वचनावर म्हणजे सांगण्यात येत नाही, पण प्रियांनो हे वचन खूप महत्त्वाचं आहे. येशू ख्रिस्त अशा मंडळीसाठी येणार आहेत, प्रियांनो, जे प्रार्थना करणार आहेत. हालेलुया. ज्यांचे डोळे पिक्चर कड, मूवीज कड आणि जगातल्या गोष्टींकडे लागलेले नाहीत, ज्यांचे डोळे स्वर्गाकडे लागलेले. आज 4-4 घंटे लोक असं बोलतात ना, ऍव्हरेज माणूस 4-4 घंटे रोज मोबाईल, एक ऍव्हरेज माणूस 4 घंटे मोबाईलवर वेळ घालवतो. प्रार्थनेमध्ये किती वेळ घालवतात? विश्वासणाऱ्या लोकांविषयी मी बोलत आहे, जगातल्या लोकांविषयी नाही बोलत. विश्वासणारे लोक पण 5-5, 10-10 घंटे मोबाईल मध्ये घालवतात. प्रार्थनेमध्ये किती वेळ घालवतात? आपण घालवतो का? प्रियांनो, आपण 4 घंटे प्रार्थनेमध्ये घालवतो का? आपण 5 घंटे प्रार्थनेमध्ये घालवतो का? हा? मोबाईल मध्ये 5 घंटे घालवायला, टीव्ही समोर 10 घंटे घालवायला काय वाटत नाही. ज्यावेळेस प्रार्थनेची वेळ येते, बायबल स्टडीची वेळ येते, त्यावेळेस कसं लगेच आळस येतो. अर्धा घंटा झाल्यावरच शरीर बोलायला लागतं, बंद कर प्रार्थना. आळस. आणि तुम्हाला माहितीये बायबल वाचायला लागल्यावर 10 मिनिटांमध्ये लगेच आळस यायला लागतो. काय प्रियांनो, हे सर्व कसले चिन्ह आहेत? अनेक लोकांचं मी बघितलं, चर्च मध्ये येतात, वचन सुरू झालं की लगेच डोळे बंद होतात, लगेच. प्रियांनो, हे खूप डेंजर आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला असंच सांगत नाही. जर तुम्ही झोपताय चर्च मध्ये येऊन, तुमच्या जीवनामध्ये सैतान कार्य करत आहे. बायबल सांगते बी पेरणारा बी पेरायला निघाला आणि काय झालं? बायबल सांगतं ते बी ना अंतःकरणामध्ये पडल्या काय झालं? बायबल सांगतं की पक्षी आले आणि त्यांनी ते बी खाऊन टाकलं. काय झालं? चर्च मध्ये आल्या वचन सुरू झाल्या लगेच झोप लागली आणि मग
पास्टर काय वचन सांगत होते, काय नाही, आपल्या गुंगीमध्ये झोप घेतली, सैतानाने तुम्हाला झोप टाकली आणि प्रियांनो तुम्ही ते वचन ऐकलं नाही, पण ते वचन तारणाचं वचन होतं, ते वचन आरोग्याचं वचन होतं, ते वचन तुम्हाला विजय मिळवून देणारं वचन होतं, पण सैतानाने तुम्हाला अशी झोप लावून टाकली की तुम्ही चर्च मध्ये आल्या आल्या झोपून गेला. आणि ह्याच लोकांना तुम्ही मोबाईल बघायला सांगा, पिक्चर बघायला सांगा ना, फेसबुक बघायला सांगा, YouTube बघायला सांगा, झोप नाही लागणार. झोप लागणार नाही. काय झालंय? काय झालंय? लुटारूंची गुहा. काय झालंय? प्रियानो, म्हणून आजचा जो दिवस आहे प्रियानो, हा जो दिवस आहे, जसं येशूनी काय केलं, या दिवसामध्ये येऊन जे सर्व तिथं बिझनेस करणारे होते त्यांना त्या मंदिरामध्ये हाकलून दिलं. आज तुम्ही देखील प्रियानो निश्चय करा, मी माझं जीवन हे प्रार्थनेचं जीवन करणार आहे. हालेलुया. मी प्रार्थनेचं जीवन जगणार आहे. कारण प्रियानो, जर तुम्ही प्रार्थनेचं जीवन जगला नाही, इथं बायबल सांगतं ना, सियोने काय कर, आपल्या जागी हो, आपल्या बलाने युक्त हो. बल आपल्याला त्यावेळेसच मिळतं ज्यावेळेस आपण देवाच्या आत प्रार्थनेमध्ये राहतो. तुम्ही जर प्रार्थना करत नाही, तुम्हाला कधीही देवाचं सामर्थ्य मिळणार नाही, विसरून जा. हालेलुया. आणि पुढे काय म्हटलं, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर. हालेलुया. किती अद्भुत वचन आहे प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे का, येशू ख्रिस्त अशा मंडळीसाठी येणारे जिने तागाचे तलम वस्त्र घातले. तागाचे तलम वस्त्र. इथं बायबल सांगते, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस काय होतं, परमेश्वराचे वस्त्र आपल्याला मिळतात. म्हणजे काय, आता हे वस्त्र कसे आहेत माहिती तुम्हाला? हे वस्त्र परमेश्वराच्या अभिषेकाचे वस्त्र आहेत. हालेलुया. तुम्हाला आठवतं एलिया आणि अलिशा, ज्यावेळेस प्रियांनो एलिया हा वर घेतला गेला, त्याने काय केलं, त्याचा झगा काय केला, खाली टाकला. हालेलुया. आणि अलिशाने तो झगा घेतला आणि तो घातला, आणि काय झालं, त्या दिवसापासून महान सामर्थ्य ना अलिशाच्या जीवनावर. हालेलुया. प्रियांनो, त्याने तो झगा घेतला, तो झगा घेऊन त्याने यारदेन नदीवर दोनदा मारला. हालेलुया. आणि काय झालं, ती यारदेन नदी प्रियांनो दुभागली. हालेलुया. आणि तो चालत गेला तिथून. सर्वांना समजलं, हा अलिशा आहे, हा एलिया बरोबर होता. आमेन. यानं देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कधी येणार आहे, त्यावेळेस येणार आहे ज्यावेळेस आपण सुंदर वस्त्र परिधान करणार आहे. प्रियांनो, आपण आपल्या बलाने युक्त होणार आहे, आपण सामर्थ्याने भरणार आहे. पण हे सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये कधी येईल? 4-4 घंटे 5-5 घंटे YouTube बघून येणार नाहीये, फेसबुक बघून येणार नाहीये. तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा लागेल. तुम्ही जर प्रार्थनेमध्ये वेळ घालवू शकत नाही प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही एक आशीर्वादित जीवन पण जगू शकत नाही. कारण सर्व आशीर्वाद हे देवाच्या आत्म्याच्या द्वारे येतात. देव सर्व जे कार्य या पृथ्वीवर करणार आहे, हे देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे करणार आहे. हालेलुया. आणि जर आपण प्रार्थनाच करत नाही, तर देवाच्या आत्म्याला यायला वाटच नाही. देवाचा आत्मा कसा येणार आपल्या जीवनामध्ये? हालेलुया. तर खरोखर ना, म्हणून येशू ख्रिस्त काय बोलला ना, माझं घर हे कसलं घर होईल? प्रार्थनेचं मंदिर. आणि येशू ख्रिस्त अशाच मंडळीसाठी येणार आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, जी प्रार्थना करणारी मंडळी. तुम्ही चर्च मध्ये येता, वचन ऐकता ना, घरी जाता, पण आपण जर या बाकीच्या दिवसांमध्ये प्रियांनो, जर आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाही, प्रभूच्या वचनामध्ये वेळ घालवत नाही, प्रभूची सेवा करण्यासाठी प्रियांनो आपल्याला आवेश नाहीये प्रियांनो, आपण फक्त एक साधारण एक जगिक जीवन प्रियांनो याच्यानंतर आपण जगत आहे, तर प्रियांनो विसरून जा. कारण येशू अशा मंडळीसाठी येणार आहे जी प्रार्थना करणारी मंडळी. आणि येशू लवकर येणार आहे. मी तुम्हाला सांगतो ना, आपण येशूच्या दुसऱ्या येण्याच्या खूप जवळ आहे. इतक्या जवळ आहे की मी तुम्हाला सांगतो ना, मला डेट सांगायला हे नाही, मी एक प्रॉपर डेट नाही सांगू शकत, पण मला 100% मला माहिती असं खात्री वाटते, या 10 वर्षामध्ये हे जग संपणार.
या 10 वर्षामध्ये 100% येशू येणार, 100%. मी तुम्हाला सांगतो सर्व चिन्ह कारण पूर्ण झाले. आता हे जे कोविड-19 प्रियांनो सुरू आहे ना, हे कोविड-19 यासाठी आलेले आहे की तुम्हाला माहिती आहे की जो 666चा जो शिक्का आहे हा देण्यासाठी सर्व जगाला तयार करण्यात यावा. कारण तुम्हाला माहिती आहे या वॅक्सिन घेण्यासाठी सरकारने काय कंपल्सरी केलेले, आधार कार्ड नंबर तुम्हाला द्यावा लागतो आणि मगच तुम्हाला वॅक्सिन घ्यावं लागतं. आणि प्रियांनो बायबलमध्ये सांगण्यात आलेले हालेलुया काय ते श्वापद प्रत्येकाला काय करतं, प्रत्येकाला खून करतं. तुम्हाला माहिती ती खून म्हणजे त्याची जी स्टार्टिंग आहे ही कशाच्या द्वारे ना आपण पाहतो हे वॅक्सिन. आणि प्रियांनो ह्यानंतर तुम्हाला माहिती आहे का हे वॅक्सिन घेतलं किंवा नाही याचं प्रमाण म्हणून नंतर तुम्हाला काय करण्यात येणार आहे, चिप घालण्यात येणार आहे हातामध्ये किंवा कपाळामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही मॉलमध्ये जाल किंवा कुठं पण जाल, मला देवाने हा दृष्टांत दाखवला. मी प्रार्थना करत होतो ज्यावेळेस ह्या घटना सुरू झाल्या त्यावेळेस पवित्र आत्म्याने मला काय केलं, ऍक्च्युली आम्ही सर्व उपास प्रार्थना करत होतो आणि देवाने मला दृष्टांत मला दाखवलं की अनेकांच्या म्हणजे हे वॅक्सिनच्या द्वारे काय होणार आहे, त्याच्यानंतर आपण पाहतो शिप हातामध्ये घालण्यात येणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आता सध्या ऑलरेडी सगळीकडे लिहिले नो मास्क नो एंट्री है ना. आणि आता थोड्या दिवसांनी हे होणार आहे नो वॅक्सिन नो एंट्री. पण कुणी वॅक्सिन घेतलं किंवा नाही सगळीकडे ते बोलतील तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का, एक कागद घेऊन तुम्ही किती कुठं जाणार आहे, हा यांनी वॅक्सिन घेतलेलं. मग नंतर ते काय मी सैतानाचा पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो. सैतानाचे लोक बोलत आहेत अरे हा पेपर आपल्याकडे ठेवणं, हे सर्टिफिकेट ठेवणं हे खूप कठीण आहे, आपण काय करू एक चिप बनवू आणि ज्या सर्वांनी वॅक्सिन घातलेले त्यांच्या हातामध्ये टाकू आणि ती चिप काय करण्यात येईल, ज्यावेळेस तुम्ही कुठं पण जाल, मॉलमध्ये जाल, कुठं पण जाल, गर्दीच्या ठिकाणामध्ये जाल, पहिलं तुम्हाला हे करण्यात येईल काय, ह्याने हे वॅक्सिन घेतलं का नाही. हालेलुया. प्रियांनो म्हणून ही गोष्ट लक्षात घ्या की आपण शेवटच्या काळामध्ये नाही, आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड्स मध्ये येऊन पोहोचलेलो. सेकंड्स मध्ये नाही, शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये. शेवटचा काळ हा पेंटिकॉस्टच्या दिवसापासून सुरू झाला. 2000 वर्षापूर्वी शेवटचे दिवस सुरू झाले. पण आता आपण शेवटच्या काळामध्ये नाहीये, आता आपण शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड मध्ये आहोत. हालेलुया. समजते सर्वांना? हालेलुया. आणि म्हणून बायबल काय सांगतं, येशूच्या दुसऱ्या येण्याची ज्यावेळेस पण गोष्ट येते, जर तुम्ही बायबल मध्ये वाचलं प्रियांनो, बायबल आपल्याला सारखं म्हणते, काय म्हणते, काय अंगाची धूळ झाड हे यरूशलेमे उठून बैस, सियोनेचे बंदिवान करणे. आता बघा सियोनेचे बंदिवान करणे, जे प्रार्थना करणार नाही ते बंदिवान बनतील. कुणाचे बंदिवान बनतील? सैतानाचे. जे लोक प्रार्थना करत नाही, रोज तुमचं जीवन जर प्रार्थनेचं जीवन नाहीये, इथं बायबल सांगतं तो माणूस काय बनणार आहे, बंदिवान. हालेलुया. पण इथं बायबल सांगतं ना सियोने जागी हो. हालेलुया. ती अंगावरची जी धूळ आलेली कशामुळं, पापामुळं. कशामुळं आली ती धूळ, पापामुळं. नाही ना, ते जे पाप तुझ्या अंगावर साचलेले, देहाचं चिंतन मरण आहे. बायबल सांगतं तू देहाच्या गोष्टींना प्रथम स्थान देतेस, देहाच्या गोष्टींमध्ये तू चालतेस. तर बायबल सांगतं सियोने उठ. हालेलुया. जागी हो. म्हणजेच काय, प्रार्थना कर. कारण जर तू प्रार्थना केली नाही तर काय होईल, जे येशूने सांगितलं ते होईल. काय होईल, लुटारूंची गुहा तू बनशील. तुझं जीवन फक्त हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, बंगला घ्यायचाय, गाडी घ्यायचंय, लग्न करायचंय, जगातल्या गोष्टी पाहिजे, हे पाहिजे, मोबाईल पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, हिरे पाहिजे, सोने पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आता आपण हे करू, आता आपण ते करू, चला फिरायला जाऊ, चला बंगला घेऊ. म्हणजे फक्त जगाच्या गोष्टी. जे प्रार्थनेमध्ये आपलं जीवन घालवणार नाही त्यांचं जीवन लुटारूंची गुहा बनायचं.
ते फक्त या जगामध्ये फसून राहतील. आणि प्रियांनो, येशू येईल आणि ते मूर्ख कुमारिकेसारखं, मूर्ख कुमारी काय करत होत्या? झोपल्या होत्या. आणि त्या शहाण्या कुमारी काय करत होत्या? जाग्या होत्या. पण इतकंच नाही, त्यांच्याकडे तेल पण होतं. तेल होतं. कुठून आलं हे तेल? कुठून आलं हे तेल प्रियांनो? हे तेल ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते, आपण बघितलं, तेल प्राप्त करण्यासाठी एकच मार्ग आहे. हालेलुया. तो मार्ग काय? येशूने बाप्तिस्मा घेतला आणि तो प्रार्थना करायला लागला. आणि प्रार्थना केल्यावर काय झालं? आकाश उघडलं आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला. प्रियांनो, येशूचे प्रेषित 10 दिवस यरूशलेम शहरामध्ये काय मोठ्या त्यावरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते. काय करत होते? प्रार्थना करत होते. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी 10 दिवस प्रार्थना केली, काय झालं? पेंटिकॉस्टचा दिवस आला आणि बायबल सांगतं पवित्र आत्मा मोठ्या सोसाट्याचा वारा त्या घरामध्ये आला आणि ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले ना. अग्नीच्या जिभा त्यांच्या डोक्यावर एक एक येऊन बसल्या. पवित्र आत्मा प्रियांनो, जे जगामध्ये जे YouTube बघत आहेत, जगामधल्या गोष्टी करत आहेत, पिक्चर बघत आहेत, प्रियांनो, त्यांच्यावर पवित्र आत्मा नाही येणार आहे. प्रेषित प्रार्थना करत होते. तुम्ही बघा प्रेषितांच्या कृत्यांमध्ये अनेकदा नंतर सुद्धा बायबल सांगतं प्रेषितांनी प्रार्थना, त्यांना जेलमध्ये टाकलं. बायबल सांगतं प्रेषितांना जेलमध्ये टाकलं 4 दिवस. सॉरी, प्रेषित 4 मध्ये लिहिलेलं आहे. त्यांना जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर प्रियांनो काय झालं? जेलमध्ये टाकल्यानंतर प्रियांनो त्यांना आनंद झाला. पहिली गोष्ट ते बोलले, अरे येशूसाठी आम्हाला दुःख सहन करायला मिळत आहे. हालेलुया. ज्यावेळेस त्यांना मारलं ते हसायला लागले, ते आनंद करायला लागले. हालेलुया. का? कारण येशूच्या नावामुळे बायबल सांगते ज्यावेळेस तुम्हाला दुःख भेटेल, वेदना भेटतील, त्यावेळेस आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचं प्रतिफळ मोठं आहे. हालेलुया. आणि खरोखर ते आनंद करायला लागले आणि ते सुटले. सुटल्यानंतर त्यांनी पहिली गोष्ट काय करावी? ते आले आणि त्यांनी प्रार्थना करायला लागले. ते सर्व प्रेषित एकत्र येऊन प्रियांनो प्रार्थना करायला लागले. ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली त्यावेळेस काय झालं? बायबल सांगते तिथं भूकंप झाला. वाचा तुम्ही बायबल मध्ये काय म्हणतं. का भूकंप झाला? तो नॉर्मल भूकंप नव्हता. तो देवाच्या सामर्थ्यामुळं, परमेश्वराच्या अभिषेकामुळं तिथं भूकंप झाला. हालेलुया. आणि ते पवित्र आत्म्याने भरले बायबल सांगते. का? कारण ते प्रार्थना करणारे लोक. येशूची मंडळी ही प्रार्थना करणारी मंडळी. हालेलुया. जे प्रार्थना करायला शिकणार नाही, हालेलुया, त्यांना प्रवेश नाही भेटणार. तर प्रियांनो, खरोखर ना जे सर्वजण हे वचन ऐकते, प्रियांनो, तुम्हाला लुटारूंची गुहा बनायची आहे का तुम्हाला प्रार्थनेचं मंदिर बनायचं हे आज तुम्हाला ठरवायचं. आजचं वचन हे खूप महत्वाचं वचन आहे. मला असं वाटतं आजचं वचन ना हे इतकं अद्भुत आहे. हे वचन जर तुम्हाला आज समजलं आणि तुम्ही जर प्रार्थनेचं व्यक्ती झाला, हालेलुया, तो परमेश्वर प्रियांनो तुम्हाला येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार करणार. हालेलुया. इनफॅक्ट आजचा जो संदेश आहे पवित्र आत्म्याने मला खूप अद्भुत वचन दिलं. मी बोललो प्रभू आजचा जो वचन आहे प्रभू हे असं नॉर्मल नको राहू दे. आजचं जे वचन आहे प्रभू, हालेलुया, एक मिनिट, हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आजचा जो संदेश पवित्र आत्म्याने मला सांगितला आणि एक डिफरंट संदेश प्रभूने मला दिला. जो झावळ्याचा रविवारचा जो संदेश आहे आपण नेहमी ऐकतो, आपण नेहमी ऐकलेला आहे. मी बोललो प्रभू आज तुझ्या लेकरांना एक नवीन संदेश दे. हालेलुया. आणि देवाचा आत्मा माझ्याबरोबर बोलला आणि एक नवीन संदेश दिला. हालेलुया. आता प्रियांनो, आजचा जो वचन आपण जे ऐकत आहात, हालेलुया, आपण बघत आहोत आपल्याला काय बनायचंय. एक तर तुम्ही प्रार्थनेचं मंदिर बनणार आहे आणि जर तुम्ही प्रार्थनेचं मंदिर बनला नाही तर तुम्ही आपोआप लुटारूंची गुहा बनणार.
म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही. बायबल सांगतं देव प्रकाश आहे. तुम्ही जर प्रकाश बनला नाही तर आपोआप अंधार येतो. आपण आपल्या घरामध्ये विचार करा, रात्रीची वेळ काय असतं? अंधार. आपण ज्यावेळेस लाईट लावणार त्यावेळेसच काय होणार आहे? प्रकाश. तर आपण पाहतो ना, प्रकाश लावण्यासाठी, प्रकाश तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रार्थना करावं लागेल. ते लाईटचं स्विच दाबणं म्हणजे प्रार्थना करणं आहे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करणार नाही तोपर्यंत परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचा अभिषेक तुमच्या जीवनावर उतरून येणार नाही. तुम्ही ते सुंदर वस्त्र परिधान करणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आता पुढे जाऊया. आता आपण एक महत्वाच्या या संदेशाचा जो पुढचा भाग आहे हा खूप महत्वाचा आहे. हालेलुया. आता आपण त्या पुढच्या महत्वाच्या भागामध्ये जाऊया ना. इथं आपण पाहतो येशू ख्रिस्ताने काय म्हटलं ना. आपण येऊया लूकच्या पुस्तकामध्ये. प्रियांनो, लूक याचा 19 अध्याय. लूक याचा 19 अध्याय. आणि यावेळेस प्रियांनो आपण वाचलं काय? तू काय कर, एक तर माझे घर एक प्रार्थनेचे घर होईल ना. अन्यथा काय होईल? जर प्रार्थनेमध्ये वेळ नाही घातला तर काय होईल? लुटारूची गुहा. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, लुटारू बायबल सांगतं सैतान कोण आहे? चोर. चोर येतो. हा कशासाठी येतो? आणि काय येतो चोर? कारण प्रार्थनेमध्ये वेळ घालतो. तुम्ही जर प्रार्थनेमध्ये वेळ घालवणार नाही तर प्रियांनो चोर आपोआप येणार आहे. तुमचं जीवन हे सैतानाची गुहा बनणार आहे. जगिक जीवन आपण जगणार आहोत. फक्त जगातल्या गोष्टींच्या मागे आपण पळत राहणार आहोत. आणि प्रियांनो आपण मूर्ख कुमारी सारखं बनणार आहे की नाही. आणि मग म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला मूर्ख कुमारी सारखं बनायचं नाही, आपल्याला शहाण्या कुमारी सारखं बनायचं. आमेन. हालेलुया. 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 आता ना आपण पुढे जाऊया. ओके. आपण हे बघितलं येशू ख्रिस्त ना काय झाला ना. आपण पाहिलं हा गाढवावर बसून, गाढवीच्या शिंगावर बसून त्यांनी यरूशलेम शहरामध्ये काय केला? प्रवेश केला. हालेलुया. आता तुम्हाला माहिती, प्रभूने मला आज सांगितलं की येशू ख्रिस्त हा पहिल्यांदा आला, तो नम्र म्हणून आला, लीन बनून आला आणि त्याने आपल्या सर्वांना मुक्ती मिळावी. आपण सर्वजण देवाचं घर बनावं, आपण देवाची लेकरं बनावं म्हणून त्याने क्रूस खांबावर त्याचा प्राण दिला, त्याचं रक्त सांडलं, तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. पण बायबल सांगतं प्रियांनो आता तो पुन्हा येणार आहे. आणि तो कसा येणार आहे? तो गाढवावर बसून नाही येणार आहे. कसा येणार आहे प्रियांनो? तो गाढवावर बसून येणार नाहीये, तर प्रियांनो तो घोड्यावर बसून येणार. कशावर बसून येणार आहे? घोड्यावर बसून येणार आहे. तर आपण यावेळेस प्रियांनो ना आता बघा या अध्यायामध्ये काय म्हटलं? येशू ख्रिस्ताने ज्या यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तर ती जागा कुठे होती? कुठे होती ती जागा? बेथफगे आणि बेथफेज या गावांजवळ. आणि बेथफगे आणि बेथफेज या गावामध्ये काय आहे? जैतुनाचा डोंगर. आणि या जैतुनाच्या डोंगरावर काय होणार आहे? येशूचं दुसरं आगमन. येशूचं दुसरं आगमन. हालेलुया. हालेलुया. आता मला असं वाटतं आपण मत्तेच्या पुस्तकामध्ये जाऊया. मत्ते याचा 24 अध्याय. आणि यावेळेस आपण काय प्रश्न वाचूया? मत्तेचा 24 अध्याय. आणि यावेळेस
यावेळेस आपण एक वचन वाचूया. आपण मत्ती 24 आणि आपण प्रियानो 36 पासून पुढे वचन वाचूया. 36 पासून ते आपण 44 पर्यंत वचन. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच काही ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, आताच आपण बघितलं, सियोने जागी हो, आपली वस्त्रे परिधान कर. हालेलुया. काय कर? आपली वस्त्रे परिधान कर. हालेलुया. तर प्रियानो, खरोखर आपण बघितलं आपल्याला आपली वस्त्र कशी परिधान करायची आहे. आपली वस्त्र कशी परिधान करायची आहे? प्रार्थनेच्या द्वारे एक आत्मिक जीवन जगून. हालेलुया. आता प्रियानो, इथं आपण पाहतो येशू ख्रिस्ताने त्या दिवसाविषयी, आता इथं रॅप्चर विषयी लिहिले. इथं बायबल सांगतं त्या दिवशी व त्या घटके विषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जल प्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला व त्या दिवसापर्यंत लोक काय करत होते? खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जल प्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. इथे आपण पाहतो प्रियानो, नोहाच्या काळामध्ये काय करत होते लोक? खात पीत होते ना. आणि बायबल सांगतं काय करत होते? लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, व्यवसाय करत होते, एक नॉर्मल जीवन जगत होते ना. आणि मग बायबल सांगतं काय झालं? जलप्रलय आला आणि त्या सर्वांना त्याने वाहून नेले. आणि बायबल सांगतं त्याचप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्यावेळेस बायबल सांगते शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत रहा. आता बघा पुन्हा एकदा शब्द काय आलाय? जागृत रहा. जागृत रहा का? कारण जर तुम्ही जागृत राहिला नाही, जागृत राहा म्हणजे काय? प्रार्थनेमध्ये राहा. जर तुम्ही जागृत राहिला नाही, तुम्ही प्रार्थनेमध्ये राहिला नाही, तर तुम्ही लुटारूंची गुहा बनणार. जर तुम्ही जागृत राहिला नाही, तुम्ही येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी प्रियानो तुम्ही तत्पर राहिला नाही, तर काय होणार? तुम्ही झोपलेलेच राहाल. जगातलं जीवन जगता जगता खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. पण येशू आला आणि बायबल सांगतं ना, एक घेतला जाईल आणि दुसरा इथंच राहील. हालेलुया. कारण इथं बायबल सांगतं कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. हालेलुया. बायबल सांगतं आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. हालेलुया. आता म्हणजे एक सिमिलॅरिटी तुम्ही बघा. आता हे वचन सांगण्यामागं प्रियांनो काहीतरी एक खूप मोठा उद्देश आहे.
तिथे आपण बघतो येशू ख्रिस्ताने झावळ्याच्या रविवारी काय केलं, यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला. आणि कुठे गेला तो? मंदिरामध्ये. हालेलुया. आणि काय केलं, जे लुटारू होते त्यांना हाकलून दिलं आणि मंदिर शुद्ध केलं. आता दुसऱ्या येण्याच्या वेळेस किंवा रॅप्चरच्या वेळेस काय होणार आहे, येशू ढगामध्ये येणार आहे आणि कुठे जाणार आहे? ओके, जैतुनाच्या नाही, पहिले तो रॅप्चरच्या वेळेस कुठे येणार आहे येशू? येशू हा क्लाउड्स मध्ये येणार आहे, हालेलुया, ढगामध्ये येणार आहे. आणि काय होणार आहे, तो कुठे जाणार आहे? मंदिरामध्ये. कारण रॅप्चर कुणाचं होणार आहे? हालेलुया. प्रियांनो, तो ढगामध्ये येणार आणि काय होणार, जे त्याचे निवडलेले आहेत. कोण? जे त्याचे निवडलेले आहेत. बायबल सांगतं कोण निवडलेले आहेत? येशूचे निवडलेले कोण आहेत? त्याचं मंदिर. त्याचं मंदिर. आपण जे त्याचे मंदिर आहोत, आपण जे कोण आहे त्याचं मंदिर आहोत. हालेलुया. आपल्याला तो घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. अजून एक वचन आपण वाचूया. आपण जर लूकचं पुस्तक त्याचा 21 अध्याय. आणि प्रियांनो, इथं आपण पुन्हा एकदा या वचनाविषयी आपण वाचूया. ओके, लूक याचा 21 अध्याय आणि आपण 34 पासून ते प्रियांनो आपण 36 पर्यंत वचन वाचूया. तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या ह्या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हालेलुया. हालेलुया. पुन्हा एकदा प्रियांनो, इथं आपण बघतो की बायबल आपण बघितलं, येशूने जावळ्याच्या रविवारी प्रवेश केला आणि मंदिरामध्ये प्रवेश केला. आणि मंदिराला काय केलं? स्वच्छ केलं, शुद्ध केलं. हालेलुया. प्रियांनो, आपण बघितलं सियोने काय हो? जागी हो, है ना. आपल्या अंगावरची धूळ झाडून टाक. आपल्या गळ्याचे बंधन तोडून टाक. आमेन. कसं तोडणार? प्रियांनो, ज्यावेळेस आपण एक प्रार्थनेचे जीवन जगतो, एक सिरियस, हालेलुया. आणि प्रियांनो, प्रार्थनेशिवाय आपण सैतानाच्या मोहांवर विजय मिळवू शकत नाही. येशू ख्रिस्त काय बोलला? तुम्ही मोहामध्ये पडू नये म्हणून प्रार्थना करीत जागृत राहा. प्रार्थना ही आपल्याला सैतानाच्या सर्व मोहांवर आपल्याला विजय मिळवून देते. प्रार्थनेच्या द्वारे आपण बघितलं की आपण देवाच्या आत्म्याने अभिषेकाने भरतो. आणि प्रियांनो, आपण देवाच्या आज्ञा पाळणारे होतो. म्हणजे प्रार्थना करत नाहीत त्यांचं काय होईल? तर बायबल सांगतं, तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित आधाशीपणा, दारूबाजी व संसाराची चिंता यांनी तुमचे अंतःकरण भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल. कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणे येईल. तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा. हालेलुया. प्रियांनो, खरोखर आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट घेतली ना, की जर तुम्हाला आणि मला खरोखर प्रियांनो त्या रॅप्चर मध्ये जायचं, येशू येणार आहे, ढगामध्ये येणार आहे, पण तो सर्वांना नाही घेऊन जाणार आहे. प्रियांनो, तो त्यांनाच घेऊन जाणार आहे
ज्यांनी काय केलेले, ज्यांनी सुंदर वस्त्र परिधान केलेले आहे. हालेलुया. ज्यांना आत्मिक वस्त्र मिळालेली आहे, जे फक्त एक जगाचं जीवन, आधाशीपणा, दारूबाजी, आपण बघितलं संसाराची चिंता, या जगातल्या गोष्टींविषयीची चिंता, फक्त या जगाविषयी विचार करत आहे. काय होणार आहे, ते या जगाविषयीच चिंता करत राहणार आहे ना, या जगातल्या गोष्टींमध्येच घडून राहणार आहे. आणि काय होणार आहे, येशू येणार आणि तो येऊन जे लोक प्रार्थनेमध्ये जागृत आहेत, जे त्याच्या आज्ञा पाळत आहेत, प्रियांनो, जे त्याची योजना पूर्ण करण्यासाठी झटत आहेत, जे त्याच्या इच्छेप्रमाणे आपले जीवन जगत आहेत, जे त्याच्या वचनाप्रमाणे आपलं आचरण ठेवत आहेत, प्रियांनो, त्यांना येशू ख्रिस्त येईल आणि त्यांना घेऊन जाईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर बघा, जावळ्याचा रविवार आणि येशूचं दुसरं येणं याच्यामध्ये किती साम्य आहे. हालेलुया ना, की त्या इवन येशूचं, म्हणजे मी असं बोलत, रॅप्चर मध्ये पण साम्य आहे ना, रॅप्चर मध्ये पण साम्य आहे, येशूचं दुसरं येणं त्याच्यामध्ये देखील साम्य आहे ना. रॅप्चर मध्ये तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे, येशू हा ढगामध्ये येणार आहे आणि ढगामध्ये येऊन काय होणार आहे, जे जागरूक आहेत, ज्या शहाण्या कुमारी आहेत, बायबल सांगतं त्यांच्यासाठी दरवाजा उघडण्यात येईल आणि त्या शहाण्या कुमारी त्या काय होतील, त्या दरवाजातून आत जातील, म्हणजे स्वर्गामध्ये जातील आणि शेवटचे 7 वर्ष किंवा जो महासंकटाचा काळ जो या पृथ्वीवर येणार आहे, त्या महासंकटाच्या काळामध्ये त्यांचा बचाव होईल, ते स्वर्गामध्ये राहतील. हालेलुया. त्याच्यानंतर काय आहे, रॅप्चर नंतर येशूचं दुसरं आगमन. हालेलुया. आणि दुसऱ्या आगमनाच्या वेळेस देखील प्रियांनो काय होणार आहे, येशू कुठे येणार, यरुशलेम शहरामध्ये येणार, जैतुनाच्या डोंगरावर त्याचे पाय टेकणार. हालेलुया. आता येशूचं दुसरं आगमन प्रियांनो हे कुणासाठी माहितीये का, जे आपण पाहतो ना, जे यहुदी लोक आहेत त्यांना वाचवण्यासाठी येशू येणार. कारण आपण पाहतो शेवटच्या काळामध्ये काय होणार आहे, सर्व जगातले राष्ट्र इस्रायल राष्ट्राविरुद्ध उठणार आहे. जो अँटिक्राइस्ट, जो 7 वर्ष या जगामध्ये राज्य करणार आहे, प्रियांनो, तो इस्रायल देशाविरुद्ध उठणार आणि इस्रायलावर हल्ला करणार. आणि बायबल सांगते, तुम्ही जकर्याच्या पुस्तकामध्ये ते सर्व वाचू शकता, की प्रियांनो, त्या जकर्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेले की तिथं त्या डोंगरावर येशू कधी येईल, ज्यावेळेस इस्रायल लोक पूर्ण त्यांच्या शक्तीने त्या अँटिक्राइस्टच्या आर्मीज विरुद्ध, सैन्याविरुद्ध लढतील, पण लढल्यानंतर ते हरायला लागतील ना. अर्ध शहर हे जिंकलं जाईल, है की नाही. आणि ज्यावेळेस अर्ध शहर जिंकलं जाईल, त्याच्यानंतर काय होईल, बायबल सांगतं की स्वतः येशू ख्रिस्त येईल आणि तो यरुशलेमेच्या बाजूने त्यांच्या बरोबर लढायला लागला. हालेलुया. हालेलुया. आणि प्रियांनो, खरोखर आपण बघतो की येशू ख्रिस्त तिथे उतरून येईल आणि तो यरुशलेमेच्या बाजूने लढल. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो की यरुशलेमेचा उद्धार होईल. हालेलुया. इस्रायल देश यांचा बचाव होईल. आणि आपण पाहतो अशा रीतीने प्रियांनो ना, येशूचं दुसरं येणं ना, आपण बघतो की हे आपण पाहतो यहुदी लोकांसाठी होणार. हालेलुया. तर या रीतीने प्रियांनो एक महत्त्वाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगू इच्छितो. हालेलुया. येशू ख्रिस्त येणार आहे. सर्व चिन्ह आपण बघत आहोत. सर्व शेवटच्या काळाच्या शेवटच्या सेकंड्स मध्ये आपण पोहोचलो आहोत. पण प्रियांनो, आज तुम्ही जागृत आहात का? कारण येशू ख्रिस्त बोलतो की माझं मंदिर हे प्रार्थनेचं मंदिर होईल. तुम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवत आहात का? प्रियांनो, जर आपण प्रार्थनेमध्ये वेळ घालवत नाहीये तर आपल्यामध्ये कोण सुरणार आहे, येणारे बेसुरती, अशुद्ध सैतान आपल्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे. तर प्रियांनो, जे लोक प्रार्थनेमध्ये निरंतर राहतील ना, नित्य राहतील, प्रियांनो, ते जागृत राहतील
आणि ते पापामध्ये, जगामध्ये, जगातल्या गोष्टींमध्ये फसणार नाहीत आणि ते येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार. हालेलुया. प्रियानो, मी अपेक्षा करतो आजचा हा संदेश, मला माहिती प्रभू आज आपल्या सर्वांबरोबर बोललेला आहे. की खरोखर प्रियानो किती देव, म्हणून म्हटलं देवाचं वचन हे अमेझिंग आहे, अद्भुत आहे. हालेलुया. की ज्या गोष्टी प्रियानो किती साम्य आहे त्याच्या दुसऱ्या येण्यामध्ये, झावळाच्या रविवारमध्ये, म्हणजे परमेश्वराने सर्व ते असं इंटरलिंक्ड ठेवलेले आहे की त्याद्वारे प्रियानो आपल्याला समजावं आणि आपण येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी तयार. हालेलुया. प्रियानो आता येशू येणार आहे प्रियानो, तो न्याय करण्यासाठी येणार. हालेलुया. प्रियानो, तो आता तुम्हाला माहितीये का, तो पुन्हा एकदा क्रूस खांबावर मरण्यासाठी येणार नाहीये. तो येशू ख्रिस्त येणार आहे यासाठी की प्रियानो आपल्या सर्व जगातल्या लोकांचा न्याय करण्यात यावा. सर्व जगातल्या लोकांचा काय करण्यात यावा? न्याय करण्यात यावा. हालेलुया. बायबल सांगतं प्रत्येक जर तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये वाचलं, बायबल सांगतं ना की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या समोर उभं राहावं लागतं आणि ज्या प्रत्येकाने, ज्या सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवल्याने ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्यांचा न्याय होईल. आणि इवन जे लोक, तुम्हाला माहितीये का, जे आपण पाहतो जे विश्वासणारे प्रियानो, जे येशू बरोबर फेथफुल राहिले नाहीत, जे जागृत राहिले नाहीत, त्यांचा पण न्याय होणार आहे. बायबलमध्ये त्यांना कुत्रे आणि बायबलमध्ये त्यांना डुक्कर असं म्हणण्यात आलं. जे विश्वासणारे एक दुटप्पी जीवन जगत आहेत, पापाचं जीवन जगत आहेत आणि चर्चमध्ये पण येते. बायबल सांगतं त्यांचा पण न्याय होईल आणि त्यांना कुठं, त्यांना नरकामध्ये नाही टाकण्यात येणार, तर बायबल सांगतं त्यांना स्वर्गामध्ये देखील प्रवेश नाही भेटणार. ते युगानुयुग रडत राहतील. बायबल सांगतं, तुम्ही जर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बघितलं, तिथे आपण पाहतो की ते सर्व कुत्रे, शेटके, आपण वाचूया शेवटचं वचन आपण वाचूया आणि प्रार्थना करूया. प्रकटीकरण आणि मला असं वाटतं 22 अध्याय. आणि ह्या वेळेस प्रियानो आपण 13 पासून ते आपण 15 पर्यंत वचन वाचूया. मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे भावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. आता इथं बघतो प्रियानो आपण की येशू ख्रिस्त बोलत आहे, आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात. आता बघा पुन्हा शब्द काय आलाय, झगे धुतात ते धन्य. हालेलुया. आता झगे धुणं याच्याविषयी सर्वात पहिली गोष्ट, येशूच्या रक्तामध्ये आपल्याला स्वतःला धुवायचंय. हालेलुया. आणि येशूचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. पण इतकंच नव्हे, आपल्याला त्याच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगायचं, त्याच्या आत्म्याने भरायचं, त्याचा आत्मा आपल्याला होतो ना. तुम्हाला माहिती, येशूचं वचन आपल्याला बायबल सांगतो ना, येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला वचनाच्या जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करतो. येशू ख्रिस्त काय करत आहे? त्याच्या मंडळीला वचनाच्या जलस्नानाने काय करत आहे? स्वच्छ करून पवित्र करत आहे. हालेलुया. मग आपल्याला वचनाने स्वतःला धुवायचे, देवाच्या आत्म्याने प्रार्थनेच्या द्वारे आपल्याला धुवायचे, येशूच्या रक्ताने आपल्याला धुवायचे. आणि बायबल सांगते ते लोक धन्य. पण इथं बायबल सांगते जे कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. विचार करा, यांना नरकामध्ये नाही टाकले, यांना नरकामध्ये नाही टाकले, यांना कुठे टाकले? बाहेर. ते स्वर्गाच्या बाहेर राहतील
आणि प्रत्येक क्षणामध्ये त्यांना स्वर्गाचं वातावरण दिसेल. स्वर्ग किती चांगलं. आणि बायबल सांगतं ते एकसारखं रडत राहतील, रडत राहतील, रडत राहतील, रडत राहतील, दुःख करत राहतील. का? मी का पवित्र जीवन जगलो नाही? मी का व्यभिचार सोडला नाही? मी का एका कुत्र्याप्रमाणे जगलो? मी का चेटूक करत राहिलो? मी का मूर्ती पूजा केली? मी का लबाडीची आवड धरली? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, हालेलुया. हे जे वचन आहे 15 हे अविश्वासणाऱ्यांसाठी नाही लिहिले. अविश्वासणाऱ्यांना ऑलरेडी नरकामध्ये टाकण्यात आलेले आहे. हालेलुया. हे वचन विश्वासणारे जे आपण पाहतो जे पवित्र जीवन जगणार नाही, जे आपले जीवन आपण बघितलं ना, सियोने जागी हो आपली वस्त्र काय कर, सुंदर वस्त्रे परिधान कर. हालेलुया. जे प्रार्थनेमध्ये आपले जीवन जगणार नाही, जे येशूसाठी जगणार नाही, फक्त कामापुरता मामा असा विश्वास त्यांचा. ज्यावेळेस गरज लागली की येशूकडे आली, एकदा काम झालं की येशूला टाका, येशूला सोडून टाका. पियानो जे असं जीवन जगतील, तुम्हाला असं वाटतं का की आपण देवाला फसवू शकतो? तुम्हाला माहितीये तो देव अंतःकरण चालून पाहणारा देव आणि त्याचे डोळे अग्नीच्या डोळ्यांसारखे. हालेलुया. नो डाऊट तो तुम्हाला आशीर्वाद देईल. त्याला माहिती हा कामापुरता मामासारखाच येते, पण तो न्यायाच्या दिवशी बरोबर न्याय करणार. कारण तुम्ही जे लोक, मला माहिती आपल्या चर्च मधल्या सर्वांनी पश्चाताप केलेला. असं वचन सांगितलं हालेलुया. मला माहिती सर्वजण त्यांनी आपले जीवन प्रभू येशूला समर्पित केलेले. पण जे विश्वासणारे आज जगामध्ये आपण बघत आहेत, लबाडीमध्ये जगत आहेत, चोरीमध्ये जगत आहेत, व्यभिचारामध्ये जगत आहेत, मूर्ती पूजेमध्ये जगत आहेत, चर्चमध्ये पण यायचं आणि तिकडं मूर्ती समोर पण झुकायचं आणि सर्व ह्या काही गोष्टी करत आहेत, लबाडी करत आहेत. प्रियानो बायबल सांगतो की सर्व लोक बाहेर म्हणून प्रियानो जागृत राहा, प्रार्थना करा, देवाच्या वचनामध्ये राहा, एक पवित्र जीवन जगा. कारण येशू ख्रिस्त अशाच मंडळीसाठी येते ना जिने काय केलेले, तागाचे तलम वस्त्र परिधान केलेले, तिने स्वतःला तयार केलेले. हालेलुया. तर प्रियांनो आपण देखील स्वतःची वस्त्र तयार करूया. आपण येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी आपण स्वतःला तयार करूया. हालेलुया. आणि खरोखर प्रियांनो ज्यावेळेस आपण ना आपले जीवन स्वच्छ करणार आहे, आपण ज्यावेळेस प्रियांनो एक पवित्र जीवन जगणार आहे, त्यावेळेसच प्रियांनो खरोखर आपण दुसऱ्याच्या येशूच्या दुसऱ्या येण्यासाठी आपण राज्यासाठी आपण तयार राहू. हालेलुया. तर प्रियांनो यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया आणि आपण प्रार्थना करूया. प्रियांनो तुम्ही जागृत आहात का? तुम्ही प्रार्थना करत आहात का? येशू ख्रिस्त बोलला माझं घर हे प्रार्थनेचं मंदिर असं म्हणते. हिला लुटारूची गुहा करू नका. तुमचे जीवन सैतानाचं गुहा बनवू देऊ नका. सैतानाला कधी पण एंट्री भेटेल असं जीवन जगू नका. पापामध्ये आपले जीवन जगू नका. एक पवित्र जीवन जगा. देव तुमच्यावर प्रेम करतो, पण त्याचा गैरफायदा घेऊ नका. बायबल सांगतं आपल्यावर कृपा वाढावी म्हणून आपण पापातच राहावे काय? बायबल सांगतं कधीच नाही. जे आपण त्याच्याबरोबर क्रूस खांबावर वधस्तंभावर मेलो आणि पुन्हा जिवंत झालो, ते आपण पुन्हा एकदा त्या पापामध्ये कसं जाणार? प्रियांनो तुम्हाला, मला माहिती आहे की तुम्हाला कोणालाही हे जे ना प्रगटीकरण 22 आणि 15 मध्ये जे लिहिलेले आहे तिथं आपल्याला जायचं नाहीये. प्रियांनो तुम्हाला आणि मला त्या स्वर्गामध्ये प्रवेश करायचा. हालेलुया. यासाठी तुम्हाला आणि मला आपले सुंदर वस्त्र परिधान करायचे. हालेलुया. आपल्याला प्रार्थनेमध्ये आपले जीवन जगायचंय, देवाच्या वचनामध्ये आपले जीवन जगायचंय, पवित्र आत्म्याने भरलेले जीवन जगायचंय आणि देवाला आवडेल असं जीवन जगायचंय. येशूचं कार्य करत आपलं जीवन जगायचंय. अनेकांना सुवार्ता सांगणारं जीवन जगायचंय. देवाची सेवा करणारं जीवन जगायचंय. बायबल सांगतात येशू मेला आणि पुन्हा जिवंत झाला यासाठी की जे जगतात त्यांनी इथून पुढे स्वतः करिता नव्हे, पण आपल्यासाठी जो मेला व पुन्हा जिवंत झाला त्याच्या करिता जगा. आपल्या जीवनाचा मालक येशू ख्रिस्त आहे. त्याच्यासाठी आपल्याला जगायचं. यास आपण प्रार्थना. ओ ड्रेबेरियान ड्रबा. हालेलुया.
ओंट्रे बेरिया खाराबासियांद्रोबो रबासियांदाराबा. प्रभू आम्ही धन्यवाद 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 देतो. फिर आज या जावळाच्या रविवारी तू आमच्याशी बोललेला तुझं सत्य आम्हाला प्रगट केले. फिर तू आम्हाला दाखवलंस तुझ्या वचनामधून. हालेलुया. जसं तू त्या यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केलास आणि प्रभू खरोखर ते मंदिर तू स्वच्छ केलंस. प्रभू तू म्हणतोस माझं मंदिर हे प्रार्थनेचं मंदिर असं म्हणती. फिर आम्हाला सर्वांना प्रार्थनामध्ये तत्पर बनव. प्रभू आम्हाला एक पवित्र जीवन जगणार बनव. सर्व प्रार्थनेविषयीचा कंटाळा, तुझ्या वचनाविषयीचा कंटाळा, तुझी सेवा करण्याविषयीचा कंटाळा, प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्याविषयीचा कंटाळा आमच्या जीवनामधून दूर कर. प्रत्येकाला जागृत कर, प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने भर, प्रत्येकाला रोज प्रार्थना करणारं बनव, प्रत्येकाला तुझ्या वचनामध्ये ओ राबाशियांदेरेबे मुळावलेलं पाय घातलेलं बनव. प्रभू तुझी सेवा करणारा आम्हाला बनव. प्रभू एक पवित्र जीवन जगणारा आम्हाला बनव. प्रभू आमच्या कृत्यांच्या द्वारे तुझं नाव उंचावलं जाऊ दे, तुझं सामर्थ्य आमच्यामधून वाहू दे. रबा खान दे रे बे, तुझी महिमा आमच्या जीवनाच्या द्वारे करून दे, तुझं गौरव करून दे. पित्या आम्हाला सर्वांना आज जागृत केलंस प्रभू. आम्ही तुला धन्यवाद देतो. जे विश्वासणारे पित्या कदाचित पित्या पापामध्ये अडकले असतील, तू त्यांना तुझी कृपा दे. त्या सर्व पापातून त्यांना बाहेर येण्यासाठी तू सहाय्य कर. कारण तुझी इच्छा नाही कुणीही बाहेर राहावं. तुझी इच्छा आहे प्रत्येकाने त्या सुंदर यरूशलेम शहरामध्ये प्रवेश करावा. प्रत्येकाला तुझी कृपा दे आणि सहाय्य. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा दे. आमची प्रार्थना ऐकलीस पित्या, धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन. हालेलुया हालेलुया. पियानो खरोखर ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आज जे वचन आपण ऐकले खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण अनेकदा म्हणजे असं झालं नाही, ह्या लॉकडाऊन मुळे लोकांना असा एक बहाणा मिळालेला आहे. ठीक आहे चर्च नाहीये, जसं पाहिजे तसं जगा. म्हणजे असं झालंय ना, सैतानाने अनेक विश्वासणाऱ्यांना एकदम कोमट करून टाकलेले. प्रार्थनाच करत नाहीये, वचन वाचत नाहीये, आणि चर्च तर बंदच आहे, चर्च मध्ये येऊ शकत नाही. तर पियानो खरोखर असं करू नका. हालेलुया. पियानो हालेलुया. रबाशियांदोरोबो. तुम्ही सर्वजण पियानो जागृत राहा. हालेलुया. प्रार्थनेमध्ये राहा. फक्त कोविड चालू आहे म्हणून पियानो तुम्ही चर्च मध्ये आपण येऊ शकत नाही, आणि पियानो यामुळे तुम्ही प्रार्थना करणं बंद करू नका, वचन वाचणं बंद करू नका, प्रभूची सेवा करणं बंद करू नका. प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. हालेलुया. प्रियानो आपल्या ज्या सर्व सभा ऑनलाईन होते त्या सभेमध्ये तुम्ही ना तत्परतेने तुम्ही जॉईन व्हा. आणि खरोखर आपण प्रार्थना सभा देखील ऑनलाईन आपण सुरू करणार आहोत. तर प्रियानो खरोखर सर्वांनी माझी इच्छा आहे की तुम्ही आपलं आत्मिक जीवन लाईटली घेऊ नका, कारण त्याचा जो परिणाम होणार आहे ना हा सदा सर्व काळासाठी होणार आहे. तुम्ही जर आता लाईटली घेतलं आणि एकदम क्रिटिकल मोमेंट मध्ये आपण आहोत, येशूचं दुसरं येणं हे खूप लवकर आहे, म्हणून तुम्ही तुमच्या आत्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करू नका. येशू ख्रिस्त खूप लवकर येणार. हालेलुया. यावेळेस आपण आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये आपण समर्पण करूया. आणि पियानो हा खूप इम्पॉर्टंट समय आहे की ज्या वेळेस आपल्याला आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये द्यायचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे जुन्या कराराप्रमाणे किंवा मी असं बोललं की जो वलांडन सण सुरू झाला आहे ना, आणि 3 महत्वाचे समय की ज्या समयामध्ये परमेश्वर काय करतो, त्याचे आशीर्वाद त्याच्या लोकांवर मुक्त करतो. हालेलुया. परमेश्वर काय करतो, त्याचे आशीर्वाद त्याच्या लोकांवर मुक्त करतो. हालेलुया. आणि ते कोणते समय? वलांडन सण, पेंटिकॉस्ट आणि मंडपाचा सण. हालेलुया. तर प्रियानो या 3 समयामध्ये परमेश्वर काय करतो माहिती का,
त्याच्या मंडळीला ना त्याच्या लोकांना आशीर्वादित करतो. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियानो आपल्याला ना बायबलमध्ये सांगितलं की सर्व जे यहुदी प्रियानो जे मेल्स आहेत त्यांना काय करायचं, यरूशलेम शहरामध्ये यायचंय आणि आपलं अर्पण, आपलं दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये काय करायचे, आपल्याला अर्पण करायचे. मला असं वाटतं अनुवादचं पुस्तक आणि आपण ते वचन बघूया, कारण हे वचन खूप महत्वाचं आहे. हा सीझन आहे प्रियानो, हा एक समय जो परमेश्वराने नेमलेला आहे. हालेलुया. का नेमलेला आहे? की त्याने त्याचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मोकळे करावे. तर प्रियानो, जसं तुम्ही या समयामध्ये तुम्ही तुमचं अर्पण मुक्त करणार आहात, देणार आहात ना, परमेश्वर काय करणार आहे माहितीये का, ह्या वर्षासाठी आता बायबल प्रमाणे ना एक नवीन वर्ष सुरू, म्हणजे आज सुद्धा एक नवीन वर्ष सुरू झाल्यासारखं आहे. तर बायबलमध्ये दोनदा नवीन वर्ष सुरू होतं, एक बलाढ्य सणाच्या वेळेस आणि एक मंडपाच्या सणाच्या वेळेस. हालेलुया. तर प्रियानो, आपण एक वचन वाचूया ना, की अनुवाद याचा 16 अध्याय आणि 16 वचन. अनुवाद याचा 16 अध्याय आणि 16 वचन. तिथे असं लिहिलेलं आहे, आपण वाचूया. तुझा परमेश्वर जे स्थान निवडील तिथे वर्षातून 3दा, म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण, या तिन्ही सणात तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्या समोर हजर राहावे. पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. तुझा देव परमेश्वर याने आशीर्वाद दिला असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. तर इथं आपण पाहतो या 3 समयामध्ये, हे 3 समय खूप इम्पॉर्टंट आहे. या 3 समयामध्ये परमेश्वर काय करतो, आपल्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद तो आपल्या जीवनामध्ये मोकळे करतो. हालेलुया. मग प्रियानो, तुम्ही तुमचं अर्पण, मला माहिती तुम्ही घरी आहात, तर तुम्ही आपलं चर्च, प्रियानो, जरी ना आपण एकत्र मिळू शकत नाही, पण चर्च उघडं आहे, तर 1-2 व्यक्ती येऊन ज्यांना पण तुमचं अर्पण द्यायचं असेल, तुम्ही चर्च मध्ये येऊन तुम्ही तुमचं अर्पण देऊ शकता. कारण प्रियानो, आपलं अर्पण देणं खूप गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस देवाच्या राज्यामध्ये पेरतो, बायबल सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आणि या समयामध्ये आपण देवाच्या राज्यामध्ये आपलं अर्पण देणं खूप महत्वाचं आहे. कारण ह्या वर्षासाठी नेमलेले आणि राखलेले आशीर्वाद देव तुमच्या जीवनामध्ये मुक्त करणार. त्यावेळेस आपण एक गीत गाऊया आणि आपल्यामध्ये सिस्टर अनिला आहे आणि ते गीत आपण गाऊया. हे गीत चालू असताना यानो आपण आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये देऊ शकता. आणि पियानो खरोखर जसं आपण आपलं अर्पण देवाच्या राज्यामध्ये देणार आहोत, तो परमेश्वर तुम्हाला त्याच्या आशीर्वादाने करणार. पियानो आपला चर्चचा बँक अकाउंट नंबर देखील युट्यूबवर जी सभा असणार आहे, प्रदर्शित होणार आहे, त्या सभेमध्ये आपला बँक अकाउंट नंबर जीसस इज द लॉर्ड मिनिस्ट्रीज हा मी तुम्हाला फॉरवर्ड करीन. तर पियानो तुम्ही तुमचं अर्पण ऑनलाईन सुद्धा जीसस इज द लॉर्ड मिनिस्ट्रीज या अकाउंटवर तुम्ही ऑनलाईन देऊ शकता. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस आपण एक गीत गाऊन परमेश्वराची स्तुती करूया. आपण परमेश्वराच्या गौरवासाठी आपण ते गीत गाऊया. आला रे प्रभू आला. Hallelujah.
तुझे अर्पण आज तुझ्या लेकरांनी तुझ्या राज्यामध्ये केले, त्या सर्वांनी प्रभू पित्या ऑनलाईन त्यांचं अर्पण दिलं, ज्यांनी त्या सर्वांनी चर्चमध्ये येऊन तिथे त्यांचं अर्पण दिलेलं आहे, ज्या सर्वांनी त्यांचं अर्पण तुझ्या गौरवासाठी सेवेसाठी वेगळं करून ठेवलेले, या क्षणी पित्या तुझं वचन सांगतं की तू राखून ठेवलेले आशीर्वाद मोकळे करशील पित्या. या क्षणी तुझी बरकत प्रत्येकावर मुक्त केलीस पित्या, आकाश उघडलंस आणि पित्या या वर्षासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोकळे केलेस. सर्व शाप येशूच्या रक्तामध्ये नावामध्ये नष्ट झाले. प्रत्येकाला पित्या तुझ्या आशीर्वादाने भरलंस म्हणून मी तुला गौरवते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व मन मागते आम्ही तुला येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आमेन. हालेलुया. यस पियानो, आपण शेवटचं कबुली आपण देऊया. पियानो आपण प्रत्येक संडेला तुम्हाला माहिती की आपण कबुली देतो, कारण आपल्याला माहिती आहे देवाचं वचन सांगतं देव त्याचं वचन पाठवून सर्व कार्य करतो. तर माझ्या माग परमेश्वराचं वचन आपण सर्वजण बोलूया, कारण आपण ज्यावेळेस देवाचं वचन विश्वासाने बोलतो देव चमत्कार करतो. त्यावेळेस आपण देवाचं वचन विश्वासाने बोलूया. सर्वजण माझ्या मागे बोला, प्रभू येशू धन्यवाद. प्रभू येशू धन्यवाद. तू माझ्यासाठी क्रूस खांबावा, तुझं बलिदान केलं, तुझं बलिदान तुझं केलं, रक्त सांडलं, तुझं रक्त सांडलं, तुझ्या मूलवान रक्ताने तुझ्या मूलवान रक्ताने माझे सर्व पाप माझे सर्व पाप क्षमा केलीस म्हणून धन्यवाद. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या मूलवान रक्ताच्या द्वारे तुझ्या मूलवान रक्ताच्या मला अंधकाराच्या सत्तेमधून मला अंधकाराच्या सत्तेतून बाहेर काढ, मला तुझ्या प्रकाशामध्ये आणलंस, मला तुझ्या प्रकाशामध्ये आणलंस म्हणून धन्यवाद. म्हणून धन्यवाद. पिता मी धन्यवाद देतो पिता मी धन्यवाद देतो की प्रभू येशूच्या द्वारे प्रभू येशूच्या द्वारे तू मला विकत घेतला. मला विकत घेतला. माझं शरीर हे देवाचं मंदिर आहे, हे देवाचं मंदिर आहे, जो मी परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये बसतो, जो मी परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये बसतो. मी त्या परमेश्वराच्या सावलीत राहतो. कोणतीही मरी माझ्याजवळ येऊ शकते, माझ्या परिवाराजवळ येऊ शकते, कारण माझ्यावर माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर येशूचं रक्त शिंपडतो आणि जाहीर करतो आम्हाला जीवन मिळाला, मरण आमच्या जवळ येऊ शकत नाही, कारण येशू यासाठी आला मला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. येशूला बसलेल्या मानाने, येशूला बसलेल्या पटक्याने मी निरोगी झालो आहे. येशूने माझे सर्व विकार, माझे सर्व आजार क्रूस खांबावर वाहून नेले. येशूच्या द्वारे मी आशीर्वादित आहे. सर्व शापातून मला मुक्ती मिळाली आहे. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद हा मला प्राप्त झाला. मला कोणत्याही गोष्टीची कमी नाही, कारण येशू माझ्यासाठी दरिद्री झाला. त्याच्या दारिद्र्याने मी धनवान व्हावं. परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही कमी पडलं. त्या परमेश्वराची बरकत मला प्राप्त झाली आहे. ज्या प्रत्येक कामामध्ये मी हात घालतो त्यामध्ये तो परमेश्वर मला यशस्वी करतो, कारण मी त्याचं वचन ऐकून त्याप्रमाणे कृती करतो. हालेलुया. पिता धन्यवाद धन्यवाद. मी सर्व येशू प्रभू आणि मंडळीसाठी आणि जे सर्व दुसरे अनेक लोक त्या आजची सभा बघत आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी बरकत, तुझी शांती, तुझं आरोग्य मुक्त करत आहे. येशू तुला बसलेल्या पटक्याने, तुला बसलेल्या माराने सर्वांना आशीर्वादित केलंस. प्रत्येकाला प्रभू तुझ्या सामर्थ्याने भरलंस, प्रत्येकाला पित्या आरोग्याने भरलंस, प्रत्येकाला पित्या तुझ्या बरकतीने भरलंस, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी शांती दिलीस, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद दिलास म्हणून धन्यवाद. सर्व गौरव सन्मान नाही आमची प्रार्थना आहे की पित्या धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. आणि आता आपल्या देव पिता याचं प्रेम,
आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ. आमेन. आमेन.